नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण एक नवीन आपला सिलेबस जवळपास कव्हर झालेला आहे. ओके, म्हणजे 7वी पासून तर आपण 10वी पर्यंत जवळपास 70 ते 80% सिलेबस कव्हर केला. अजून आपल्या हातामध्ये 2-3 महिने आहेत, तर आपण तो पूर्ण करणार आहोत. पण त्याच्या आधी आता मला असं वाटलं की आपण एक सर्कल, जे 10वीला जो सर्कल धडा आहे की सर्कल चॅप्टर, त्याच्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे थोडीशी अडचण येते. तर आपण आता सर्कलचा बारीक बेसिकपासून अभ्यास सुरू करूया की सर्कलची व्याख्या, म्हणजे सर्कलपासूनच सुरू करूया. मग सर्कलनंतर आपण सर्कम्फरन्स, मग रेडियस, मग कॉर्ड, मग डायमीटर, मग सिकँट, मग टँजंट, आपण हे सगळे, मग एरिया ऑफ सेक्टर, आपण सर्कलचे जेवढे काही पार्ट आहेत तेवढे छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहेत आणि ते बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला बघूया आपण आता सर्कल. सर्कल काय असतं विद्यार्थी मित्रांनो? एक गोल रिंग कडी असते. ओके, आणि हे जे आहे ही काय, सेंटरपासून हा याच्यावरचा कुठलाही पॉईंट घ्या तुम्ही, याच्यापासून हा सारख्या अंतरावर असतो. ओके, म्हणजे कॉन्स्टंट डिस्टन्स आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जोडा, ह्या पॉईंटला ह्या केंद्रापासून जोडा, ह्या पॉईंटला ह्या केंद्रापासून जोडा, ह्या पॉईंटला ह्या सेंटरपासून जोडा, हे सगळं डिस्टन्स कसं असणार आहे? सारखं असणार आहे. मग याची व्याख्या काय होते विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला व्याख्या पण माहिती पाहिजे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सर्कल? नेमकी सर्कलची व्याख्या काय? तर आपण बघूया डेफिनेशन of circle. Okay, it is the path of a point. It is the path of a point moving at the same distance कशापासून विद्यार्थी मित्रांनो? सेम डिस्टन्स. कशापासून? केंद्रापासून. म्हणजे इट इज द पाथ ऑफ अ पॉइंट मूव्हिंग ॲट द सेम डिस्टन्स मूव्हिंग फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट. ही एक डेफिनेशन माहिती असू द्या. दुसरी डेफिनेशन आपण बघूया याच्यातली, अजून सोपी डेफिनेशन, की सेट ऑफ all those points which are at the constant constant distance distance from a fixed point. हे फ्रॉम आहे विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट. या दोन डेफिनेशन तुमच्या माहितीसाठी तुमच्याजवळ राहू द्या. अ सेट ऑफ ऑल दोज पॉईंट्स, हे सगळे सेट ऑफ ऑल दोज पॉईंट्स आहे. हे सगळे सेट ऑफ ऑल दोज पॉईंट्स विच आर ॲट द कॉन्स्टंट डिस्टन्स. हे डिस्टन्स कॉन्स्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे सगळं डिस्टन्स या पॉईंटपासून कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट. हा फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट म्हणजे काय? सेंटर. CENTRE. ओके, ही झाली विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाची व्याख्या, वर्तुळाची डेफिनेशन. ओके, आता आपण याच्यातच अजून एक लागून सर्कम्फरन्सची व्याख्या पाहूया आणि एवढ्या व्हिडिओला पूर्णविराम देऊया. सर्कम्फरन्स. ओके, आता सर्कम्फरन्स म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे वर्तुळ आहे. आता मी जर विचारलं की हे पेरिमीटर, याचा पेरिमीटर काय? पेरिमीटर म्हणजे काय? याची लांबी प्लस याची लांबी प्लस याची लांबी प्लस याची लांबी. मग पेरिमीटर म्हणजे काय? द सम ऑफ द ऑल साइड्स. ओके, द सम ऑफ द ऑल साइड्स म्हणजे पेरिमीटर म्हणजे काय? की सर्कम्फरन्सचं पेरिमीटर. आता आपण सर्कम्फरन्सचं पेरिमीटर काय, याची व्याख्या बघा. सर्कम्फरन्सची व्याख्या काय होते? CIRCUM, सर्कम्फरन्स, FERENCE, सर्कम्फरन्स. बघूया विद्यार्थी मित्रांनो सर्कम्फरन्सची व्याख्या काय होते. सर्कम्फरन्सची व्याख्या होते द डिस्टन्स अराउंड द सर्कल is called circumference. CIRCUMFRENCE. ओके, अजून काय होईल विद्यार्थी मित्रांनो? द पेरिमीटर
ऑफ अ सर्कल. द पेरिमीटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्कम्फरन्स. ओके. द पेरिमीटर ऑफ अ सर्कम्फरन्स म्हणजे या कडीची लांबी. पेरिमीटर म्हणजे काय? ह्या कडीची लांबी. की समजा इथून याला मी जर कट केलं आणि याला सरळ केली आणि ही जर मोजली तर हिची जी लांबी भरेल ती पेरिमीटर आणि ते सर्कम्फरन्स. ओके. मग हे मोजायचं एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. सी इज इक्वल टू 2πr. ज्यावेळे रेडियस गिवन असेल, रेडियस गिवन, आणि सी इज इक्वल टू पाय डी, डायमीटर गिवन. डायमीटर गिवन. अजून तुम्हाला हे माहीत नाही, आपण याच्यावरची उदाहरणं पण बघू छोटे छोटे, की ज्यावेळी रेडियस जर दिली असेल तर सर्कम्फरन्स काढायचं सूत्र 2πr, आणि डायमीटर जर दिलं असेल तर सर्कम्फरन्स सूत्र काढायचं सूत्र πd. मग आता सर्कम्फरन्स कळलं का? की ह्या गोल कडीची लांबी, ह्या गोल कडीची लांबी म्हणजेच सर्कम्फरन्स, म्हणजेच वर्तुळाचा परीघ. त्याला आपण परीघसुद्धा म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही गोष्ट मनामध्ये असं संशयता ठेवू नका. व्यवस्थित क्लिअर करा. सर्कम्फरन्सचा बिलकुल डिटेल माहिती पाहिजे. सर्कलची व्याख्या माहिती पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रेडियस आणि डायमीटर हे दोनच बघणार आहोत. ओके, बाय.